आणि ग्रामस्थ मंडळ ढोके यांच्या वतीने चालू असलेली स्पर्धा आपण 4 दिवस पाहतोय। आमदार चषक मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय दमदार आमदार आदरणीय किसनरावजी कतोरे साहेब यांच्या नावाने ही स्पर्धा आपण पाहतो आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा आपण 4 दिवसात या ठिकाणी कंप्लीट केलेली आहे आणि अगदी निर्विघ्नपणे या ठिकाणी ती स्पर्धा पार पाडलेली आहे। जर तुम्हाला ही 4 दिवसाची स्पर्धा या ठिकाणी अगदी योग्य पद्धतीने पार पाडली तर गेली आहे। आम्ही सातत्याने आमच्या समालोचनामध्ये सांगत असतो की याच्यासाठी केला होता अट्टास की शेवटचा क्षण गोड व्हावा। एकदा जर ही स्पर्धा आवडली असेल ना तर आयोजकांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवून जाऊ द्या। जय हनुमान क्रिकेट संघ ढोके ग्रामस्थ मंडळ ढोके आमदार चषक ही स्पर्धा तुम्ही पाहताय। भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष हेमंत अशोक भोईर यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा गेली 7 वर्ष आम्ही या ठिकाणी येतोय आणि 8व्या वर्षात हा अविरत प्रवास त्यांचा या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही पाहिलेला आहे। या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे गटनेते या ठिकाणी उपस्थित आहेत। दादांचं या विभागावरती इतकं प्रेम आहे। मी प्रत्येक वेळी जेव्हा जेव्हा अनेक कार्यक्रमामध्ये मी असतो, मग क्रिकेट स्पर्धा असो, कबड्डी असो, इतर अनेक सांस्कृतिक कार्यक्रम असो, त्यामध्ये मी आवर्जून सांगत असतो की आपल्या सर्वांच्या हक्काचा माणूस आहे आदरणीय राजन दादा घोरपडे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। दुपारी दादांनी या ठिकाणी उपस्थिती लावली आहे, परंतु बक्षीस वितरण सोहळ्यासाठी देखील दादा या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिलेले आहेत। तर मी विनंती करेन या ठिकाणी जे विजयी संघ झालेले आहेत ही स्पर्धा अत्यंत सुरळीत पार पडलेली आहे। तर मी राजेंद्र दादा घोरपडे यांना विनंती करेन ज्या भारतीय जनता पार्टीचे गटनेते आहेत आणि कोळगाव बदलापूर नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष आहेत, दादांना विनंती करेन की आपल्या शुभवाणीतून आपण या खेळाडूंना आणि या संघांना आपण या ठिकाणी मार्गदर्शन करावं ही विनंती करेन। महाराष्ट्राचं आराध्य दैवत हिंदवी स्वराज्य संस्थापक राजे छत्रपतींना नमन करतो। या आमदार चषक 2024 या दमदार आमदार अशा या स्पर्धेला उपस्थित या ठिकाणी सर्व या आंबेशिव डापिली ढोका परिसरातील सर्व सदस्य नेते मंडळी, आमचा युवा मोर्चाचा अध्यक्ष प्रवीण चौधरी, राजेश पाटलांचे सुपुत्र जयेश पाटील आणि आमचे मित्र कृष्णा शिंदे, ज्यांनी गेल्या 15 दिवसापासून 20 दिवसापासून मेहनत केली असा हेमंत अशोक भोईर, त्याचे वडील अशोक शेठ भोईर, आमचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती उज्ज्वल देशमुख, सगळ्यांची नावं आता घेत नाही, शिवाजी शेठ वगैरे या ठिकाणी जमलेले सरपंच, माजी सरपंच, व्यासपीठावरती बसलेले भोईर साहेब सगळे। खरं तर सकाळी मी आलो होतो, हेमंतला म्हटलं मला संध्याकाळी जमणार नाही, पण कृष्णाचा जामच आग्रह 5 मिनिटं तरी येऊन जा। मी चाललो होतो अंमरनाथच्या दिशेने उल्हासनगरला, परत मागे आलो आणि या ठिकाणी बक्षीस समारंभाला आलो। परंतु सकाळी मी एक चर्चा केली की मागच्या 10 वर्षामध्ये ग्रामीण भागामधलं टेनिसवरचं जे काही क्रिकेट आहे त्याच्यामध्ये खूप सुधारणा झालेली आहे। म्हणजे मी असं समजतो की कधी कधी शहरातल्या मुलांच्या बरोबर ग्रामीणची मुलं किंवा त्यांच्यापेक्षा चांगली सुद्धा आता ग्रामीणची पुरं टेनिस खेळतात। जो खेळ मी बघितला या ठिकाणी सकाळपासून 2-3 मॅचेस बघितल्या, तर खरा मनापासून तुमचं सगळ्यांचं अभिनंदन आहे की अतिशय चांगला सुरेख बघण्यासारखा खेळ आपण करता। हेच करत असताना आपण बाकीच्या सुद्धा गोष्टी पाहिल्या पाहिजेत, कारण जास्त वेळ आपण या ठिकाणी क्रिकेटला घालवतो आणि काही वेळ उरलेला असतो तो मोबाईलमध्ये घालवतो। पण इतर सुद्धा गोष्टी आहेत त्या ज्या काही करायला पाहिजेत त्या सुद्धा आपण केल्या पाहिजेत। शिक्षण घेतलं पाहिजे, कामधंदा केला पाहिजे, आपला वेळ जास्त न घालवता इतर सुद्धा कामकाज केलं पाहिजे, असा माझा तुम्हाला सबुरीचा सल्ला आहे। परंतु हेमंतचं कौतुक करायला पाहिजे की 8 वर्ष झाले हेमंत या ठिकाणी या आमदार चषकाचं आयोजन करतो आणि ते पण सातत्य ठेवून स्पर्धेचं आयोजन अतिशय नीट नेटका असतं, कुठेही हुल्लडबाजी होत नाही, पंचांचा निर्णय चांगला असतो। या सगळ्याचं आयोजन करणं म्हणजे मित्रांनो साधी गोष्ट नाही। आपण आपली एक टीम घेऊन येतो आणि काही एंट्री फी भरतो आणि खेळतो, परंतु याच्या मागे जी अफाट मेहनत आहे
हे जे काही ग्रामस्थ या ठिकाणचे आणि त्याची जी काही सगळी मंडळी यांचं मनापासून कौतुक करतो आणि आमचे तालुका प्रमुख राजेश पाटील हे सुद्धा त्याच्या आयोजनाला नेहमी मदत करतात, त्यांचं सुद्धा मनापासून आभार व्यक्त करतो. मी तुम्हाला निश्चितच या स्पर्धेमध्ये जिंकलेल्या सर्व स्पर्धकांचं मनापासून आभार व्यक्त करतो, अभिनंदन करतो. आणि जे काही अपयशी ठरलेले आहेत त्यांनी विशेष प्रयत्न करून चांगली प्रॅक्टिस करून पुढच्या वेळेस विजय मिळवण्याचा प्रयत्न करावा अशी त्यांना शुभेच्छा सुद्धा देतो. मित्रो, कुळगाव बदलापूर नगरपालिका हद्दीमध्ये आपण एक बदलापूर जिमखाना बांधलाय आणि माझं स्वप्न होतं की बॉम्बे जिमखान्यासारखा हा बदलापूर जिमखाना व्हावा. नुकत्याच त्या ठिकाणी आता व्हॉलीबॉलच्या स्टेट लेवलच्या टुर्नामेंट झाल्या. येत्या काही दिवसामध्ये त्या ठिकाणी कबड्डीच्या स्टेट लेवलच्या टुर्नामेंट होणार आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की या बदलापूर शहरामध्ये कुस्ती शौकीन खूप आहेत, परंतु आपल्याकडे कुस्त्या होत नाहीत. गावदेवीला होत असते जत्रेच्या निमित्तानं, त्याच्या पलीकडे होत नसते. परंतु कुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी इंटरनॅशनल लेवलची मॅट आणलेली आहे. कबड्डीची सुद्धा मॅट इंटरनॅशनल लेवलची आणलेली आहे आणि कुस्तीची मॅट सुद्धा इंटरनॅशनल लेवलची आणलेली आहे. 12.5 लाख रुपये त्या मॅटची किंमत आहे. येणाऱ्या काळामध्ये आपल्याला बदलापूरमध्ये जिमखान्यामध्ये आपल्याला दर्जेदार कुस्त्या बघायला मिळतील की ज्या मॅटवरच्या कुस्त्या आहेत त्या. कारण असं आहे की ज्या खेळामधून राष्ट्रीय लेवलला आंतरराष्ट्रीय लेवलला महत्त्व आहे त्यातून खेळाडूंना प्राधान्य मिळत असतं. वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये नोकऱ्या मिळत असतात, वेगवेगळ्या शासकीय सेवेमध्ये नोकऱ्या मिळत असतात. अशा खेळामध्ये आपण जर जास्त इंटरेस्ट घेतला तर निश्चितच या ग्रामीण परिसरातील माझे सगळे जे काही खेळाडू आहेत त्यांना कुठे ना कुठेतरी नोकरीची संधी मिळू शकते. कंपनीमध्ये असू दे, शासकीय निमशासकीय नोकरीमध्ये असू दे. परंतु आपण सुद्धा एक अँगलनी जर बघितलं तर निश्चितच आपण अशा प्रकारचे खेळ खेळावे असा माझा आपल्याला एक सल्ला असेल. या ठिकाणी कबड्डीच्या मॅच सुद्धा आपण इंटरनॅशनल लेवलच्या आणल्यात. येणाऱ्या कालावधीमध्ये फेब्रुवारी किंवा मार्च मध्ये आपण त्या सुद्धा स्टेट लेवलच्या कबड्डीच्या स्पर्धा जिमखान्यामध्ये घेतोय. कालच मी माझ्या जर काही स्टेटसला बघितलं असेल तर जो मलखांब आहे, मलखांबचं मी काल या ठिकाणी सुरुवात केली. नॅशनल लेवलचे मलखांब आणलेले आहेत, मॅट आणलेले आहेत, रोप मलखांब आणलेला आहे की जास्तीत जास्त खेळाडूंना या खेळाकडे आकर्षण लाभलं पाहिजे. कारण आपण एक क्रिकेट खेळत असतो, त्याच्या पलीकडे दुसरे गेम सुद्धा आहेत, त्याच्यामध्ये सुद्धा मुलांनी लक्ष घातलं पाहिजे. मित्रो, पूर्वी ग्रामीण भागामध्ये शेताच्या बांधावरती क्रिकेट खेळायला लागायचं. म्हणजे शेताच्या बांधावरती फिल्डिंग आणि शेतामध्ये एक अर्धा एकरच्या शेतामध्ये आपण क्रिकेट खेळायचो. परंतु आज सगळ्याच ग्रामीण भागामध्ये मग आमचे हेमंत भोईर असतील, अशोक भोईर सारखे असतील, या ठिकाणी ही मंडळी जी आहेत यांनी चांगली मैदानं उपलब्ध करून दिली आहेत. जागा होती परंतु आपण यापूर्वी केली नव्हती. आता या ठिकाणी मोठी मोठी मैदानं उपलब्ध केली आहेत. याच गावामध्ये 2 मैदानं आहेत आणि त्यामुळे खेळाडू सुद्धा चांगला खेळ दाखवतात. या ठिकाणी वेळ भरपूर झालेला आहे. पुन्हा एकदा मी हेमंतचं मनापासून अभिनंदन करेल की आपण जो आमदार चषक आयोजित करतात त्याचं आयोजन खूप चांगलं असतं आणि असंच आयोजन आपण दरवर्षी करावं. या ठिकाणच्या ग्रामीण भागातल्या खेळाडूंना त्यामुळे एक चांगला खेळ दाखवण्याची एक संधी प्राप्त होते. आणि पुन्हा एकदा विजेत्या सर्व संघांचं मनापासून अभिनंदन करतो. आणि आत्ता मगाशी बघा की मागच्या मॅच मध्ये ज्या बॉलरनी फक्त एका ओव्हरमध्ये 1 रन दिली त्याच बॉलरनी या ओव्हरमध्ये 27 रन दिल्या. म्हणजे हा खेळ आहे. त्याच्यामुळे खेळ खेळत असताना कधी खेळ पलटू शकतो. किती पण भारी खेळाडू असेल तरी सामनेवाल्याला कधी कमजोर समजायचं नाही. त्यांनी सुद्धा त्याचं मनापासून अभिनंदन करेल की 3 दमदार छकड्या मारल्या त्यांनी, त्याबद्दल त्याचं मनापासून अभिनंदन करेल. त्याचं नाव मला माहिती नाही परंतु कुठचा प्लेयर आहे, सुरई गावचा प्लेयर आहे. त्याचं मनापासून अभिनंदन करेल की या बॅड लाईट मध्ये सुद्धा तू अशा प्रकारची नजर टाकून एक चांगला खेळ खेळला, त्याबद्दल आभार व्यक्त करतो. पुन्हा एकदा आपलं सर्वांचं मनापासून या आयोजकांचं, ग्रामस्थ मंडळांचं, या ठिकाणी बसलेली सर्व ज्यांनी हेमंतला
गेल्या 8-15 दिवसापासून साथ दिली त्याबद्दल आभार व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद राजेंद्र दादा. अतिशय मार्मिक शब्दाने ज्यांचं कला क्रीडा सांस्कृतिक क्षेत्रावरती नितांत प्रेम असं, अगदी आपण पाहिलं तर प्रत्येक खेळाडूसाठी काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येक खेळामध्ये त्यांचा असतो. एकच सांगेन दादांना की जेव्हा अलीकडच्या काळामध्ये आपण पाहिलं तर आता 11 खेळाडूंमध्ये 11 बॅट घेण्याची ताकद आहे, परंतु या अगोदर 11 खेळाडू मिळून एक बॅट घ्यायची. हे देखील आपण पाहिलं तर जुनं क्रिकेट आपण नक्कीच मागे गेलो तर नक्कीच आपल्याला हे चित्र पाहायला मिळेल. परंतु या ठिकाणी एक विशेष सन्मान आपण करणार आहोत. आदरणीय जयजी पाटील साहेब यांचा एक विशेष सन्मान आपण करू. ते देखील या स्पर्धेचे लाडके आयोजक आहेत. आदरणीय जयजी राजेश पाटील साहेब यांच्या ठिकाणी विशेष सन्मान होईल. या स्पर्धेच्या वतीनं मी विनंती करेन हेमंत अशोक भोईर साहेबांना की आपल्या शुभासे याही व्यक्तिमत्वाचा या ठिकाणी विशेष सन्मान आपण करायचा आहे. एकदा जोरदार टाळ्या उंडवू द्या मित्रांनो. प्रत्येक सत्कार प्रत्येक पारितोषिक वितरण सोहळ्याला टाळ्यांची फार गरज असते. टाळ्यांसाठी काही पैसे लागत नाही, आम्ही सातत्याने सांगत असतो. कारण कलाकार हा टाळ्यांचा भुकेला आहे. आम्ही कधीच सांगत नाही की आमच्यासाठी टाळ्या वाजवा, परंतु आलेले मान्यवर असतात त्यांचा विशेष सन्मान असतो आणि काही जे विजेते खेळाडू असतात त्यांच्यासाठी निदान टाळ्या वाजवल्या तुम्ही पाहिजेत. या ठिकाणी आपण पाहतोय स्वातीताई अमोल पष्टे सरपंचताई या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विनंती करेन वैशालीताई भोईर यांना की आपण पुढे या. आपल्या शुभास्ते आपण स्वातीताई अमोल पष्टे यांना या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. काही विशेष सन्मान आपण घेऊ, कारण प्रत्येक खेळाडूला प्रत्येक संघाला एकच आशा लागलेली आहे की बक्षीस वितरण सोहळा संपन्न करा आणि आम्हाला मोकळे करा. या ठिकाणी आपण सन्मान करू आणि लगेचच बक्षीस वितरण सोहळ्याकडे वळणार आहोत. यानंतर आपण पाहतोय स्वातीताई अमोल पष्टे यांचा विशेष सन्मान होत असताना वैशालीताई भोईर यांच्या शुभ हस्ते प्रत्येक पाहुण्याचा सत्कार देवाप्रमाणे केला जातोय, कारण अतिथी देवो भव ही भारतीय संस्कृती आहे आणि या संस्कृतीप्रमाणे आपण पाहतोय. आता नुकताच या ठिकाणी काही विशेष सन्मान आपण संपन्न केलेले आहेत. जर चुकून कोणाचं नाव आमच्याकडून राहिलं असेल आणि कोणाचा सन्मान जर राहिला असेल तर आता आयोजकांच्या वतीनं आणि या स्पर्धेचे लाडके शिल्पकार आदरणीय राजेश दादा पाटील असतील, आदरणीय हेमंत भोईर असतील, या सर्वांच्या वतीनं आम्ही या ठिकाणी तुमची दिलगिरी व्यक्त करतोय आणि लगेचच बक्षीस वितरण सोहळ्याकडे ज्याची आतुरता प्रत्येक प्रेक्षकाला आणि प्रत्येक खेळाडूला या ठिकाणी लागलेली आहे. 4 दिवस ही स्पर्धा या ठिकाणी अत्यंत सुंदर पार पाडलेली आहे. 5 संघ जे क्वालिफाय झालेले आहेत त्या 5 संघांमध्ये 5 पारितोषिक आम्ही देणार आहोत, परंतु इतर आकर्षक पारितोषिके जी खेळाडूंची नावं आहेत ते आमच्याकडे लगेचच पोहोचत आहेत. कोणत्याच प्रकारची कॉन्ट्रोवर्सी या ठिकाणी झालेली नाही आहे. अर्थातच पूर्णपणे तुम्हाला निकाल या ठिकाणी आम्ही जाहीर करून सांगणार आहेत, हे लक्षात असू द्या. मग मॅन ऑफ द सिरीज असो, त्यानंतर बेस्ट बॅट्समन असेल, बेस्ट बॉलर असेल, सर्वांचं कौतुक आपल्या पॉइंटने केलं जाईल, हे लक्षात असू द्या. यानंतर या सन्मान आदरणीय सचिनजी शेलार साहेब, शहर अध्यक्ष वांगणी शहर भारतीय जनता पार्टी, हा एक विशेष सन्मान आपण घेणार आहोत. मी विनंती करेन बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न वांगणीचे कार्याध्यक्ष दिनेश दादा भोईर यांना की आपल्या शुभास्य आपण हा सन्मान करायचा आहे. या दादा आपण थँक्यू. या सन्मान आपण पाहिलंय, या ठिकाणी विशेष सन्मान प्रत्येक मान्यवरांचा होतोय. यानंतर आपण लगेचच बक्षीस वितरण सोहळ्याकडे जाऊ, जे आमच्याकडे सुपूर्द केलं जाईल. मित्रांनो, आम्ही समालोचक असतो. संपूर्ण स्पर्धेचा लेखाजोखा हा गुणसंख्या लेखकाकडे असतो आणि आमच्या लाईव्ह टेलिकास्ट ज्या वाहिनीच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेचं थेट प्रक्षेपण आखाती देशापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न ते करत असतात, त्यांच्याकडे
या संपूर्ण स्पर्धेचा अहवाल असतो, तर लक्षात असू द्या, लगेच आमच्याकडे तो सुपूर्द केला जाईल आणि आपण बक्षीस वितरण सोहळ्याला या ठिकाणी सुरुवात करणार आहोत. इतर आकर्षक पारितोषिके या स्पर्धेमध्ये फलंदाज आणि भाग्यवान खेळाडू, अर्थातच या बाईक वरती कोणता खेळाडू स्वार होईल असे इतर आकर्षक पारितोषिके आपल्याकडे 4 होती. 4 खेळाडू आमच्याकडे निवडलेले आहेत. अर्थातच आम्ही स्वतःहून निवडलेले नाही आहेत, ते आमच्या कॅमेरामध्ये कैद झालेले आहेत. त्यांचा संपूर्ण लेखाजोखा आमच्याकडे आहे. बेस्ट फिल्डर त्याचा लेखाजोखा काही नसतो, परंतु त्याला आमच्या कॅमेरामध्ये कैद केले गेले की स्वतःच्या जीवाची बाजी लावत त्याने आज या मैदानावरती अत्यंत चांगला खेळ दाखवलाय. चांगली फिल्डिंग त्याने केली आहे. स्वतःला पूर्णपणे स्ट्रेच करणं, संघाशी 100% कमिटमेंट, 100% त्याचा एफर्ट देत असताना तो खेळाडू या ठिकाणी निवडला गेलेला आहे. बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट एक आकर्षक ट्रॉफी आणि स्पोर्ट्स शूज हे पारितोषिक देऊन आपण त्या खेळाडूला सन्मानित करणार आहोत. आज 40 संघांमधून हे 5 संघ आणि 5 संघांमधून केवळ 4 संघातील खेळाडूंना पर्सनल प्राइज मिळणार आहे. अर्थातच इतर आकर्षक पारितोषिक त्या खेळाडूचं नाव आहे ज्याला मिळेल या ठिकाणी बेस्ट फिल्डर जी उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाची ट्रॉफी जी आम्हाला देण्यात आली आहे. सन्माननीय हेमंत अशोक भोईर यांच्या माध्यमातून तालुका अध्यक्ष भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा अंबरनाथ ग्रामीण आणि आकर्षक स्पोर्ट्स शूज या ठिकाणी देण्यात आले. त्यांचे मनपूर्वक आभार. मी हे पारितोषिक देण्यासाठी प्रथम मान्यवरांना आमंत्रित करेन. आदरणीय वैशालीताई भोईर माजी सरपंच यांना विनंती करेन आपण पुढे या, आणि आदरणीय अनिताताई भोईर माजी सरपंच या दोनों मान्यवरांना विनंती करेन की आपण ताई पुढे या. आपल्या शुभासे पारितोषिक देऊ, एक ट्रॉफी आणि स्पोर्ट्स शूज. सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट आमदार चषकाचा संघ जय हनुमान क्रिकेट संघ इनगाव संघाचा नसून एरंजाड संघाचा सनी राणे.
बाहेर. टाळ्या वाजवा मित्रांनो. बक्षीस वितरण सोहळा चालू आहे या ठिकाणी आपण देतोय आदरणीय असा गोलंदाज ज्याने या स्पर्धेमध्ये तब्बल 6 विकेट घेतलेले आहेत. मित्रांनो एका विकेटचं महत्व तुम्हाला सांगेन की एका विकेटला या स्पर्धेमध्ये 3 धावा आहेत. हे मी उल्लेख का करेन कारण बेस्ट बॅट्समन आणि मॅन ऑफ द सिरीज मध्ये कंपॅरिझन नको यासाठी एका विकेटला 3 पॉइंट हे कॅल्क्युलेशन आता तुम्ही करा कारण माझं गणित फार कच्चं आहे. बेस्ट फिल्डर झाल्यानंतर बेस्ट बॉलर आपण देऊ या स्पर्धेचा ज्याने तब्बल 6 विकेट घेतलेले आहेत तो संघ आहे पलक 11 जय बोले मात्रेपाडा संघाचा गोलंदाज राजेश म्हात्रे. मी विनंती करेन आदरणीय माधुरी आणि आदरणीय रतन ताई भोपी यांना विनंती आपण पुढे या. डीजे मास्टर थोडासा आवाज व्हॉल्यूम द्या या लवकर. जागेवरती आकर्षक कूलर आणि आकर्षक ट्रॉफी राजेश म्हात्रे या स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट गोलंदाज आहे. एकदा राजेश म्हात्रेसाठी जोरदार टाळ्या वाजवूया. पोहोचलेली आहे. बेस्ट बॅट्समन अगदी खोऱ्याने धावा ओढत असताना जो खेळाडू सिरीजच्या रेस मध्ये होता अगदी मी सांगेन की एकाच पॉइंटने तो खेळाडू मागे राहिलेला आहे. मग तो कोणता असेल आता याचं गणित तुम्हाला माहिती आहे कारण प्रत्येक खेळाडू प्रत्येक पाठीराखा हेच कॅल्क्युलेशन करत असो की आमचा खेळाडू या संघामध्ये सामना जिंकल्यानंतर आमचा संघ आणि आमचा खेळाडू मॅन ऑफ द सिरीज पर्यंत कसा पोहोचेल याचं कॅल्क्युलेशन खेळाडूंपेक्षा जास्त पाठीराख्यांमध्ये चालू असतं. एका पॉइंटने ही बाईक भिवंडीला जाईल की बदलापूरला राहील याचं उत्तर तुम्हाला मिळेल. बेस्ट बॅट्समन अर्थातच बेस्ट बॅटर ज्याने खोऱ्याने धावा ओढत असताना एकंदरीत बनवल्या 70 धावा एक्स्ट्रा आयोजकांच्या वतीनं 5 धावा आणि 4 विकेट त्या खेळाडूच्या नावावरती आहेत. मगाशी मी काय सांगितलं एका विकेटसाठी 3 पॉइंट ते झाले 12 एक्स्ट्रा 5 ते झाले 17 आणि त्याने धावा बनवल्या 70 म्हणजे एकंदरीत पॉइंट झाले 87. डाऊट क्लिअर. मी आता प्रेक्षकांना विचारेन की या स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट फलंदाज कोण असेल जिथून जास्त आवाज येईल ना त्या खेळाडूला आम्ही देऊ कूलर आणि ही ट्रॉफी. तुम्ही सांगा कोण असेल. राहुल चव्हाण कोण महेश झुले मला तर कोण देणार नाही. वर्षा परशा अरे इथं आरची आहे का. आता देऊया आपण बेस्ट बॅट्समन हे पारितोषिक देण्यासाठी मी विनंती करेन स्वातीताई अमोल पष्टे सरपंच आंबेशिव ग्रामपंचायत माधुरीताई भोईर यांना विनंती करेन आपण यापुढे माजी सरपंच या मान्यवरांच्या शुभास्ते आपण देऊया कारण पहिला मान हा महिलांचा असतो कारण एखाद्या यशस्वी पुरुषाच्या मागे एखाद्या स्त्रीचा हात असतो असं आपण नेहमी म्हणत असतो म्हणून हा पहिला मान महिलांना आपण देत आहोत. आकर्षक कूलर पुढे ठेवा आणि एक ट्रॉफी
या स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट फलंदाज बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट आमदार चषकाचा संघ जय हनुमान. जय हनुमान ना, जय हनुमान क्रिकेट संघ इनगाव संघाचा नसून अन्विका 11 जय दुर्गा माता सुरई संघाचा आकाश पाटील. मला नुसती फाईल जरी मिळाली ना तर मी अख्ख्या गावात सांगायचो इथे कूलर आहे, ट्रॉफी आहे, सर्व काही गोष्टी आहेत, परंतु खेळाडू नाही आहेत. याचं कुठेतरी खंत याची वाटते. या आपण एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या या संघासाठी. आज जबरदस्त खेळ त्यांचा राहिला आहे, इम्प्रेसिव्ह कामगिरी त्यांनी केली आहे आणि या स्पर्धेचा चॅम्पियन संघ ठरला आहे तो अन्विका 11 जय दुर्गा माता सुरई. तर नक्कीच आता आपण प्रथम द्वितीय तृतीय चतुर्थ आणि 5व्या क्रमांकाचं पारितोषिक देणार होतो, परंतु आयोजक आम्हाला असे सांगतायत की मॅन ऑफ द सिरीज प्रथम देऊन टाकू, म्हणजे ही गाडी कोणाच्या घरी जाते हे आपल्याला पाहायचंय. परंतु ज्या खेळाडूला ही गाडी मिळेल त्या खेळाडूला इथे बोलावं लागेल हे लक्षात असू द्या, अन्यथा या गाडीची चावी त्यांना मिळणार नाही आहे. या गाडीची काही नियम आहेत, लक्षात असू द्या. ही गाडी ज्या संघाला मिळेल त्या संघाच्या मानधनामधून 15,000 रुपये आम्ही कट करणार आहोत. रजिस्ट्रेशन फी या ठिकाणी कट केली जाईल. जेव्हा तुम्ही ही गाडी पासिंग कराल तेव्हा तुम्ही आम्हाला पावती दाखवाल, तेव्हा तुम्हाला तुमची 15,000 कॅश ही रिटर्न देण्यात येईल, हे लक्षात असू द्या. मी या संघाकडे का बघतो, सर्व संघांना ही सूचना आहे, जे 5 संघ आहेत ही सूचना लक्षात घ्या. कोणताही खेळाडू असू दे तो या स्पर्धेचा भाग्यवानच असणार आहे. तर मॅन ऑफ द सिरीज आपण देऊ. हे मॅन ऑफ द सिरीज आपण प्रत्येक ठिकाणी पालाला आपण पाहिले असेल तर बुलेट होती, कुठे आपल्याला हिरो होंडाच्या बाईक पाहायला मिळतात. मयूर पिसेकर यांच्याकडे आपण बऱ्याच वेळा अव्हेंजर पाहिली आहे, परंतु TVS कंपनीची बाईक आहे, स्पोर्ट्स बाईक आहे शिवाय, आणि ते स्पोर्ट्समॅन स्पिरिट असल्याशिवाय मिळणार नाही असं आपण सातत्याने म्हणू. कारण ज्या खेळाडूच्या अंगामध्ये सळसळत रक्त वाहत आहे आणि ज्याने खोऱ्याने धावा ओढल्यात खऱ्या अर्थाने, त्या खेळाडूच्या धावा होत्या कॅल्क्युलेशन 79 धावा ज्या खेळाडूने बनवल्या बॅटिंग करत असताना, आणि गोलंदाजी करत असताना त्याने फक्त 3च विकेट मिळवल्या, ज्यामध्ये एका विकेटला 3 पॉइंट, विकेटच्या 9 धावा, बॅटिंग करत असताना 79, एकंदरीत 88 पॉइंट आपण 87 ला दिला बेस्ट बॅट्समन आणि 88 ला देतोय मॅन ऑफ द सिरीज. तो खेळाडू आहे जय हनुमान क्रिकेट संघ, एरन जाड संघाचा नसून इनगाव संघाचा रोशन जाधव, जे आम्हाला बाईक या ठिकाणी संचालक, या स्पर्धेचे मुख्य शिल्पकार आदरणीय राजेशजी पाटील साहेब आणि आदरणीय हेमंत अशोक भोईर साहेब
या दोन्ही मान्यवरांना या ठिकाणी मी विनंती करेन की या ठिकाणी आदरणीय राजेंद्र दादा घोरपडे, आदरणीय उज्ज्वलजी देशमुख साहेब, सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती आदरणीय शिवाजी दादा कतोरे आणि आदरणीय जयजी पाटील साहेब आणि आदरणीय कृष्णाजी शिंदे साहेब या सर्व मान्यवरांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आदरणीय सचिनजी शेलार साहेब की आपण पुढे या आणि या बाईकची चावी या खेळाडूच्या हातामध्ये सुपूर्द करायची आहे. स्पर्धेचा भाग्यवान खेळाडू ज्यांच्या वतीने आम्हाला ही बाईक देण्यात आली ते तुम्हा सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व तालुका अध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे आणि टीडीसी बँकेचे संचालक आदरणीय राजेजी पाटील साहेब या दरम्यान आपण पाहतो भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष हेमंत भोईर साहेब यांच्या वतीने ही बाईक आम्हाला देण्यात आली आहे. हे पारितोषिक आपण देतोय रोशन जाधवला आणि त्याला बालिका वीरासाठी या ठिकाणी सन्मानित करण्यात येते. रोशन या ठिकाणी आपण थांबायचं आहे. मान्यवरांना विनंती करते आपण देखील थांबायचं आहे. रोशन कसं वाटतंय? सगळ्यात आधी धन्यवाद आयोजकांचं, त्यांनी आम्हाला इथे खेळण्यासाठी संधी दिली. आणि दुसरं धन्यवाद माझ्या टीमला. हे सगळे माझे आता आवाज गेला माझा. गाडी भेटल्यावर आवाज जातो माहिती आहे तुम्हाला, लक्षात असू द्या. आता एक प्रश्न तुला करेन. पहिली बाईक आहे, स्वप्नातील ड्रीम बाईक, त्याच्यावरती तू स्वार होणार आहे. या बाईक वरती पहिल्यांदा कोणाला बसवशील? नक्कीच माझी आई बसेल, कारण ती आज मॅच बघत होती live. आई बसेल. आई सारखं दैवत नाही. एका धावेची किंमत तुम्हाला सांगू, परीक्षेमध्ये एका गुणाला, क्रिकेटमध्ये एका धावेला, आणि आमची सर्व राजकीय मंडळी आहे, कारण आपण भारतीय जनता पार्टी पासून ही स्पर्धा या ठिकाणी आयोजित केलेली आहे. आणि इलेक्शन मध्ये एका मताला किती महत्व आहे ना, हे मित्रांनो आज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले. अवघ्या एका धावेने या बाईक वरती स्वार होणारा आपला बदलापूरचा खेळाडू आहे. जय हनुमान क्रिकेट संघ इनगाव संघाचा रोशन जाधव. एकदा याच्यासाठी जोरदार तू श्री की कुमार? श्री कुमार आहे. मग गर्लफ्रेंड नाही? बघा माहित पडेल ही बाईक आम्हाला बदलापूर मध्ये फिरताना. ठीक आहे, पासिंग करा, तुम्हाला 15,000 रुपये रिटर्न मिळतील. फक्त तुम्ही आयोजकांना पावती दाखवा. पुन्हा एकदा आपण बाकीचे या ठिकाणी पारितोषिक देणार आहोत. 5व्या क्रमांकाचं पारितोषिक असणार आहे टीम जय बोले पलक 11 मात्रेपाडा या संघाला विनंती करेन. आणि 5व्या क्रमांकाचं पारितोषिक देण्यासाठी पुन्हा एकदा मंचावरील मान्यवरांना विनंती राहील की आपण लगेचच या. आता थोडक्यात या ठिकाणी आपण हा बक्षीस वितरण सोहळा या ठिकाणी आटपणार आहोत. हे पारितोषिक देण्यासाठी मी विनंती करेन आमच्या VIP डाईज मधून जे मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत, आदरणीय भरतजी भोपी साहेब, माजी संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आदरणीय अशोकजी भोईर साहेब आणि दिनेशजी भोईर साहेब या तीनही मान्यवरांना विनंती करेन आपण पुढे या. आपल्या शुभास्य देऊया. 5व्या क्रमांकाचं पारितोषिक पलक 11 मात्रेपाडा या पण देखील या. एक मिनिट थांबायचं. कॅश प्राइस
चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक जाते टीम या ठिकाणी आपण अनाउन्समेंट करू त्या अगोदर आमचे मान्यवर हे पारितोषिक देण्यासाठी मी विनंती करेन आदरणीय आदरणीय प्रवीणजी चौधरी साहेबांना विनंती करेन जगदीशजी पादारे आणि संजयजी भोईर दीपकजी भोईर आणि महेशजी राणे या मान्यवरांना विनंती करेन आपण पुढे या आपण देऊया चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक आणि या स्पर्धेचा चतुर्थ क्रमांक श्री गणेश क्रिकेट संघ कासगाव या ठिकाणी देत आहोत तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक मेहर सर आदरणीय उज्ज्वलजी देशमुख साहेब आदरणीय शिवाजी दादा कतोरे स्वातीताई पष्टे यांना विनंती आहे की आपण पुढे आपल्या शुभास्य देऊया आपण द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम रुपये 30,000 आणि आकर्षक ट्रॉफी आणि या स्पर्धेचा रनर अप संघ राहिलाय जय हनुमान क्रिकेट संघ एरंजा पारितोषिक आमदार चषक 2024 आणि रोख रक्कम रुपये 60,000
सर्व मान्यवरांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक देऊ. या स्पर्धेचा चॅम्पियन संघ, चॅम्पियन इज द चॅम्पियन, अन्विका 11, जय दुर्गा माता, सुरई. संघांचं या ठिकाणी अभिनंदन आणि विशेष आभार. सर्व उपस्थित लाडक्या मान्यवरांचा देखील विशेष आभार.